तर आज मी तुम्हाला बिगिनर मेकअप आर्टिस्टच्या 10 मिस्टेक सांगणार आहे, ज्या मी स्वतः सुद्धा केल्या होत्या. जर तुम्ही त्या टाळल्या तर तुमचं करिअर फास्टमध्ये ग्रोथ होऊ शकते. तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. पहिली मिस्टेक म्हणजे फक्त मेकअप कोर्स केला म्हणजे आपण परफेक्ट मेकअप आर्टिस्ट होतो अशी आपली एक समज असते, आणि ही आपली सगळ्यात मोठी एक चूक आहे जी आपण स्टार्टिंगला करतो. एक कोर्स केला की आपल्याला असं वाटतं की आपण आता परफेक्ट मेकअप आर्टिस्ट झालो, पण मेकअप कोर्स करणे म्हणजे फक्त बेसिक जे नॉलेज आहे ते घेणे आहे. पण परफेक्ट बनायसाठी आपल्याला वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करावं लागते, तेव्हा कुठे आपण परफेक्ट बनतो. आणि मला तरी असं वाटतं की तेव्हाही आपण परफेक्ट नाही बनणार, कारण की जेवढं जास्त मेकअप आर्टिस्टमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करणार, जेवढे जास्त कोर्स करणार, स्वतःला अपडेट करणार, तेवढं जास्त जास्त तुम्हाला नॉलेज येत जाणार आणि तुम्ही तेवढं जास्त जास्त परफेक्ट बनत जाणार. दुसरी आपली मिस्टेक ही आहे की आपण रॉंग प्रोडक्ट घेतो. यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर आपण काही प्रोडक्ट बघतो, म्हणजे काही मेकअप आर्टिस्टला बघतो आणि त्यांच्या हातात आपल्याला जे प्रोडक्ट दिसतात तेच प्रोडक्ट आपण परचेस करतो. तर सुरुवातीला ते प्रोडक्ट तुमच्या किट्ससाठी परफेक्ट आहेत असं नसते. एखाद्या ठिकाणी तुम्ही चांगल्या ठिकाणी एक कोर्स करा आणि तिथे तुम्हाला जे नॉलेज दिलं जातं प्रोडक्टविषयी, त्यामधले बेस्ट प्रोडक्ट आणि तुमच्या व्हॅनिटीसाठी जे गरजेचे आहे तेच प्रोडक्ट तुम्ही सुरुवातीला परचेस करा. तिसरी मिस्टेक ती म्हणजे स्किन टाईप समजून न घेणे. ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे आणि हे खूप मेकअप आर्टिस्टला करताना मी बघते. तर स्किन टाईप समजल्याशिवाय मेकअप करायचा नसतो, कारण जर तुम्ही स्किन टाईप समजून न घेता जर स्किनवर प्रोडक्टवर प्रोडक्ट अप्लाय करत गेले तर काही वेळानंतर तो होऊ शकते की तुमचा जो मेकअप आहे तो ग्रे पडू शकतो किंवा मग पॅची होऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला स्किन जे आहे ते स्किन पहिले आपल्याला टाईप जो स्किनचा आहे तो ओळखावा लागेल. स्किनचे 3 टाईप असतात, म्हणजे ड्राय स्किन, ऑइली स्किन आणि कॉम्बिनेशन स्किन असं म्हणतात त्याला. तर 3 हे जे स्किनचे टाईप आहे ते ओळखायचे आणि त्याच्यानुसारच तुम्हाला मेकअप करावं लागेल. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्हाला त्याच्या हिशोबाने ते प्रोडक्ट यूज करावं लागेल. ड्राय स्किन असेल तर त्याच्या हिशोबाने ते प्रोडक्ट तुम्हाला यूज करावं लागेल. तशा हिशोबाने तुम्हाला फाउंडेशन, मॉइश्चरायझर आहे, सिरम आहे, प्रायमर आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्किनचा टाईप ओळखूनच करायला पाहिजे, तेव्हाच कुठे तुमचं मेकअप बेस्ट होईल. चौथी मिस्टेक ही आहे की ब्लेंडिंग प्रॉपर न करणे. आता ब्लेंडिंग प्रॉपर न केली तर त्याचे परिणाम काय होतात ते मी तुम्हाला सांगते. ब्लेंडिंग प्रॉपर न केल्यामुळं काही वेळानंतर तुमची स्किन पॅची दिसू शकते, किंवा जर ब्लेंड व्यवस्थित झालं नाही तर जो काही तुमचा मेकअप आहे तो काही वेळानंतर असा उतू आल्यासारखा दिसतो किंवा जास्त दिसू शकतो. त्याच्यामुळं ब्लेंडिंग जी आहे ती प्रॉपर झाली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काही व्हिडिओज बघा, किंवा मग मी समोर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी सुद्धा तुम्हाला प्रॉपर ब्लेंडिंग कशी करायची असते ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. पाचवी मिस्टेक ही आहे की प्रॉपर लाईट यूज न करणे. जेव्हा आपण ऑर्डर करायसाठी जातो ना, तेव्हा आपल्याला खूप गडबड असते, मी समजू शकते. आणि तेव्हा काय होते, जसे आपल्याला मॉडेल ज्या ठिकाणी असेल, जशी असेल, तेव्हा आपल्याला फक्त गडबड एकच असते. म्हणा तिलाही गडबड अशी असते की जेवढ्या फास्टमध्ये मेकअप करून देईल आपण आणि तिला तेवढ्याच फास्टमध्ये निघून जायचं असते. आणि आपल्याला गडबड ही असते की तेवढ्याच फास्टमध्ये आपला एकतरी फोटो किंवा एकतरी व्हिडिओ झालाच पाहिजे. तर तुम्हाला मी सांगते की तुम्ही 10 मिनिटं पहिले मेकअप करा आणि 10 मिनिटं पहिलेच एक्स्ट्राचे त्यांना मागा आणि त्या 10 मिनिटात तुम्ही प्रॉपर फोटोशूट करा. म्हणजे फोटो घ्या, एक तुमच्या मोबाईलनीच घ्या, कॅमेरानीच घेतला पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे, तुमच्याच मोबाईलनी घ्या. पण तो फोटो घेत असताना एखादा रिंग लाईट तुमच्यासोबत ठेवा, किंवा मग जे फोटोग्राफर असतात त्यांचे रिंग लाईट असतात, किंवा तेही नसेल तर जे नवरी आहे, जी तुमची ब्रायडल आहे, तिचा जो फोटो घ्यायचा आहे तो एक नॅचरल लाईटमध्ये घ्या, जेणेकरून तो फोटो एकदम क्लिअर येईल आणि फोटोज व्हिडिओजमध्ये तुम्ही जो मेकअप केलेला आहे तो क्लिअर दिसेल आणि तुमचा जो क्लायंटचा बेस आहे तो सुद्धा वाढेल. क्लायंट कम्युनिकेशन न करणे ही आपली आहे 6वी मिस्टेक. तर जेव्हा आपल्याकडे कुठला क्लायंट येतो ना, तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिले काय करायला पाहिजे की त्याला काय पाहिजे आहे. जी आपली ब्रायडल आहे त्या ब्रायडलला कसं मेकअप हवं आहे, तिला कसा लुक पाहिजे आहे, हे पहिले तिला प्रेमाने विचारणे, तिचं जे मत आहे ते समजून घेणे आणि त्याच्या हिशोबाने मेकअप करणे. याने होते असं की आपण त्यांचं जर 2 गोष्टी ऐकून घेतल्या तर त्या क्लायंटला आपल्याविषयी थोडीशी सहानुभूती वाढते आणि तिला वाटते की अरे यार, ही आपला ऐकत आहे आणि ऐकत आहे म्हणजे आपल्याला आपल्या मनासारखा मेकअप करून भेटणार आहे. आणि जेव्हा आपण जो क्लायंट असतो, ब्राईड असतो, तिच्या म्हणण्यानुसार मेकअप करतो, तेव्हा तो मेकअप तिला आवडतो, 100% आवडतो. कारण की तिला माहिती असते की हा जो मेकअप झालेला आहे तो आपल्या आवडीनुसार झालेला आहे, आपल्या मनानुसार झालेला आहे. म्हणून जेव्हाही तुम्ही ऑर्डर घेता आणि मेकअप करायला जाता, तर तेव्हा जेव्हा तुमचं जे क्लायंट असेल, ब्रायडल असेल किंवा सायडर असेल, तर ते पहिले तिला कुठला मेकअप हवा आहे, कसा पाहिजे आहे, ते पहिले तुम्ही जाणून घ्या व्यवस्थित आणि नंतरच तुमचा मेकअप करा. 7वी मिस्टेक जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. तर ती मिस्टेक ही आहे की सुरुवातीला खूप जास्त पैसे घेणे.
आता आपण ज्यांनाही बघतो ना, ज्याही मेकअप आर्टिस्ट आहे त्यांचे रेट जे आहे ते आपल्याला दिसतात की 1000 आहे, 1200 आहे, 1500 आहे, 1600 आहे आणि आपण तेच रेट जर आपले घेतले स्टार्टिंगला म्हणत आहे मी, तर होऊ शकते की आपल्याजवळ क्लायंट येणारच नाही. तर का ते मी तुम्हाला सांगते. एकतर त्या क्लायंटला आपण मेकअप कसा करतो हे मुळात माहीतच नाही आणि आजकाल ज्या काही लेडीज आहेत त्या आता खूप हुशार झालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की मेकअप कसा असतो, काय असतो किंवा मग ते त्या ज्या व्यक्तींकडे जातात त्या त्यांच्याचकडे जातात, त्यांच्याच हातचा मेकअप त्यांना आवडतो. त्याच्यामुळं आपण जेव्हा सुरुवात करतो आहे तेव्हा आपण सुरुवातीला थोडे जर पैसे कमी ठेवले, एकदमही कमी नाही पण थोडे कमी, जसं 1000 आहे तर 800 रुपये तुम्ही घ्या. 800 रुपये जर घेतले तर क्लायंटला वाटेल की यार किंमत कमी आहे, एकदा तरी आपण जाऊन बघूया, एकदा करून बघायला काय हरकत आहे. आणि तो क्लायंट त्या हिशोबाने तुमच्याकडे येईल आणि तुमच्याकडे जर तो क्लायंट आला तर 100% जर तुम्ही तुमच्या कामामध्ये दिले तर तो क्लायंट नेक्स्ट टाईमला तुमच्याचकडे येईल. त्याच्यामुळं जे तुमचं स्टार्टिंग आहे तेव्हा तुम्ही जास्त पैसे न घेता व्यवस्थित रेट ठेवा. मार्केटमध्ये जे आहे त्याच्यापेक्षा तुम्ही 200 रुपये कमी घ्या. 8वी मिस्टेक ही आहे की हायजीन मेंटेन न ठेवणे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण काय होते, कधी कधी जर आपले ब्रश व्यवस्थित क्लीन नसले तर काय होते, आपण जो मेकअप करायला जातो, जसं की आय मेकअप सांगते मी तुम्हाला, आय मेकअप करायला जातो आणि तुमचा जर स्किन टाईप वेगळा असेल आणि त्या ब्रशवर जर वेगळंच प्रोडक्ट असेल आणि तुम्ही त्याच्यावर परत दुसरं प्रोडक्ट घेसाल तर तो जो कलर आहे तो चेंज होणार आणि तुमचा जो मेकअप आहे तो गडबड होऊ शकतो. त्याच्यामुळं हायजीन मेंटेन ठेवा आणि मेंटेन ठेवण्याचा फायदा हा एक आहे. सगळ्यात पहिले तर तुमचे वेळोवेळी ब्रश क्लीन असले पाहिजे. त्यानंतर जे ब्लेंडर आहे ते सुद्धा क्लीन असलं पाहिजे. म्हणजे एक ऑर्डर झाली तुमची की ते तुम्हाला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे, जेणेकरून समोर जो व्यक्ती येणार आहे त्याला त्या गोष्टीचं इन्फेक्शनही झालं पाहिजे नाही, ही एक गोष्ट आहे. दुसरं म्हणजे सगळे प्रोडक्ट व्यवस्थित क्लीन असले पाहिजे आणि तिसरं म्हणजे स्वतःही तुम्हाला प्रॉपर राहायचं आहे, जेणेकरून जो आपला क्लायंट आहे त्याला आपल्याला बघितल्यावरच थोडंसं ठीक वाटेल. हे एक महत्त्वाची गोष्ट ही आपल्यासाठी आहे. त्याच्यामुळे आपल्यालाही स्वतःचं हायजीन मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. होत असेल तर मास्क यूज करा, कारण कधी कधी असं होते की इन्फेक्शन समोरच्याला असू शकते किंवा आपल्यालाही असू शकते, ते त्याला नाही झालं पाहिजे आणि याने थोडासा इम्पॅक्ट पण तुमचा जरा जास्त पडतो. त्याच्यामुळं मास्क यूज केलं तर आणखीन छान. 9वी मिस्टेक आहे जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे सोशल मीडियाचा वापर न करणे. तर आता ही जी गोष्ट आहे ही मला असं वाटतं की मी नाही सांगायला पाहिजे, पण मी बघितलेलं आहे. जेव्हा मी क्लास करायला गेली होती तर 60 स्टुडंट आम्ही होतो आणि त्या 60 स्टुडंटमधले फक्त 10 स्टुडंट अशा होत्या ज्यांचं सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम, यूट्यूब होतं. काही जणांचं तर इंस्टाग्राम रीलसाठी होतं फक्त, यूट्यूब तर नव्हतंही. यूट्यूबही होतं तर ते फक्त व्हिडिओ बघायसाठी होतं, बट ते स्वतः ॲक्टिव्ह नव्हते. जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट बनायचं असेल तुम्हाला आणि बनणार असाल तर सगळ्यात पहिले कोर्सही करायच्या पहिले तुम्ही सोशल मीडिया तुमचे अकाउंट बनवून घ्या. तुमचं जे काही पोर्टफोलिओ आहे तो तुमच्या अकाउंटवर दिसणं क्लायंटला फार गरजेचं असते. कारण की जर तुम्ही तुमच्या कामाचं सबूत कुठेतरी ठेवणारच नाही आणि तुमच्या क्लायंटला दाखवणारच नाही तर ते तुमच्यावर विश्वास करणार कसं. हे एक सरळ साधं गणित आहे. त्यासाठी म्हणून का होईना तुमचं एक अकाउंट असायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे काही क्लायंट करणार, जे काही मेकअप करणार ते मेकअप तुमच्या त्या आयडीवर स्टेप बाय स्टेप सगळे दिसतील आणि तुम्हाला प्रूफ द्यायसाठी तुमच्याकडे एक पेज तयार असेल. त्याच्यासाठी तुमचं सोशल मीडिया अकाउंट असणं फार गरजेचं आहे. 10वं आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि कोणालाही न जमणारी अशी ही एक मिस्टेक आहे, ते म्हणजे पेशन्स न ठेवणे. खूप लेडीजला असं वाटते, खूप मुलींना असं वाटते की मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला की लगेच 2-3 महिन्यापासून इन्कम सुरू होईल, तर असं होत नाही. क्लिअरली मी सांगते, असं होत नाही. मेकअप आर्टिस्टचा कोर्स केल्यानंतर तुम्ही जेवढे वर्ष यामध्ये द्याल तेवढ्या वर्षानंतर तुम्हाला त्याचं इन्कम जे आहे ते वाढत जाईल आणि त्याचा तुम्हाला जास्त प्रमाणात फायदा भेटेल. आणि म्हणजे 6 महिन्यात तर तुम्हाला मी सांगते की 6 महिन्यात तर तुम्हाला जेवढं पाहिजे आहे इन्कम तेवढं भेटणार नाही. हां, थोडंफार होईल, बट जेवढी तुम्ही अपेक्षा करत असाल 30-40 हजार किंवा 50,000 तर असं नाही होत. तुम्हाला त्यामध्ये टाईम द्यावं लागेल, प्रॉपर मेकअप शिकावं लागेल, प्रॉपर सगळ्या गोष्टी करावं लागेल, तेव्हाच कुठं तुम्हाला जे काही इन्कम आहे ते भेटणार. जे तुम्ही मेकअप आर्टिस्ट बघत असणार इंस्टाग्रामवर, तर तुम्ही एक गोष्ट बघा की त्यांना 4-4 वर्ष झालेले आहे, 5 वर्ष झाले आहे, 10 वर्ष झाले आहे, तेव्हा आता कुठं ते मेकअप आर्टिस्ट एवढे जास्त बूम करत आहे, एवढे जास्त चर्चेत आहेत आणि त्यांच्याकडे आपण जाऊन शिकत आहोत. असं समजा, मी सरळ सांगेल की येणाऱ्या 5 वर्षानंतर आपण सुद्धा, आज ते आहेत बूम झालेले, येणाऱ्या 5 वर्षानंतर आपण सुद्धा बूम असू असा विचार करा आणि मस्तपैकी काम करायला सुरुवात करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि अशाच छान छान मेकअप आर्टिस्टच्या टिप्ससाठी किंवा हेअर टिप्स, ब्युटी टिप्स, साडी टिप्स आणि खूप साऱ्या टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.